नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, विघ्न, बाधा, संकट, आजारपण हे असतातच. आणि मुलांच्या बाबतीत जर काही संकट, विघ्न असतील तर आईवडिलांना त्याची जरा जास्तच काळजी असते, चिंता असते. मग मुलांच्या बाबतीत जर काही अडचणी, विघ्न, संकट असतील तर ते दूर करण्यासाठी आईवडील अनेक प्रयत्न करत असतात. उपाय, तोटके, सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण कोणतेही उपाय, सेवा करत असताना आपण जर काही विशिष्ट तिथींना जर हे उपाय केले तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होतो आणि त्या विशिष्ट तिथींचा जो देवता असतो तर त्याचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगावर आईनं आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे, कसा करायचा आहे, या दिव्यामध्ये काय टाकायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वच आईवडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते. मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल, आपली मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल, एखाद्यानं करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील तर त्याची आईवडिलांना चिंता लागलेली असते. आणि मग ही चिंता दूर करण्यासाठीच आपण असे काही उपाय जर केले तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आता हा जो उपाय पाहणार आहोत तर तो आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे. गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते, सेवा केली जाते. आणि जर तुम्ही या दिवशी जर असे काही उपाय करत असाल तर माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंचा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांवरची जी काही विघ्न आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा जो उपाय आहे तर तो उपाय आईनं कसा करायचा आहे तर तो जाणून घेऊया. तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दिवसभरात आईनं मी जे काही उपाय, सेवा सांगणार आहे तर ते करायचे आहेत. तर सर्वप्रथम सकाळी ज्या वेळेला तुमची मुलं अंघोळीला जातील, स्नान करायला जातील, त्या वेळेला या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, काळे तीळ आणि एक तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे. या 4 वस्तू टाकल्यामुळे तुमच्या मुलांवरील जी काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्या उंबरट्यावरती, घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजा स्वच्छ पुसून त्यावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे. आणि या दिवशी घरातील फरशी पुसत असताना आपल्याला या फरशीची पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे ही लादी आपली फरशी पुसायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. या दिवशी शक्य असेल तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा आहे तर त्यावरती आंब्याचं तोरण देखील आपल्याला लावायचं आहे. तर अशा प्रकारे ही सकाळी सेवा करायची आहे. त्यानंतर तुमच्या जवळपास जर आवळ्याचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन आईनं एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. असं म्हणतात की आवळ्याच्या झाडामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच या झाडाखाली आईने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करत असताना शक्यतो गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कणकेचा दिवा घ्यायचा आहे. जर तुम्हाला तो दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा मग इतर धातूचा घेतला तरी देखील चालेल. परंतु मातीचा किंवा कणकेचा दिवा घेणं अतिशय उत्तम आहे. परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर झालं नाही तर धातूचा घेऊ शकता. तर त्यानंतर आवळ्याच्या झाडाखाली जायचं आहे. या आवळ्याच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि त्यानंतर आवळ्याच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे. या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे, काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यातील थोडंसं पाणी वाचून घरी देखील आणायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या मुलांवरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळं आपल्याला तुमच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं देखील अशाच प्रकारचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि हे विघ्नहर्ता आपल्या सर्व भक्तांवरील सर्व विघ्न, संकट, बाधा दूर करत असतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. जास्वंदीचं फूल त्यांना अर्पण करायचे आहे, दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या गणपती बाप्पांच्या समोर मी सांगितल्याप्रमाणे दिवा प्रज्वलित करायचा आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, 2 अखंड लवंगा,
त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही समस्या असेल, अडचण असेल, विघ्न असेल तर या गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायचे आहे। हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे तुम्ही या दिवशी केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होणार असतं। आणि म्हणूनच या विघ्नहर्त्याला तुम्हाला अशा प्रकारे त्याच्या कानामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे। जर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जर जाणं शक्य होत नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर तिच्या समोर देखील तुम्ही ही सेवा करू शकता। त्यानंतर ओम गणपते नमः या बीज मंत्राचा जप करायचा आहे। अशा प्रकारे ही सेवा करायची आहे। आता हे जे 2 दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आता जर समजा तुमच्या जवळपास जर आवळ्याचं झाड नसेल तरी देखील चालेल, तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जर ही सेवा केली तरी देखील चालेल, कारण पिंपळाच्या झाडावरती देवी देवता वास करत असतात, माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचा देखील वास असतो। त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा प्रज्वलित करत असताना तुम्हाला जो कणकेचा दिवा आहे तर तोच घ्यायचा आहे, परंतु या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी आणि 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत। हा दिवा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालत असताना आपल्या मुलांच्या संबंधित काही समस्या असतील, अडचणी असतील, विघ्न असतील तर ते दूर करण्यासाठी या पिंपळावरती देवी देवतांचा वास असतो, तर त्या देवी देवतांना तसेच भगवान श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण आणि भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्यानंतर तिन्ही सांजेला तुळशीजवळ आपल्याला अशाच प्रकारचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। शक्यतो या दिवशी तुम्ही कणकेचाच दिवा करायचा आहे, पण शक्य नसेल तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही धातूचा करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, देशी गाईचं तूप, 2 लवंगा, भीमसेनी कापराच्या वड्या आणि चिमूटभर मोहरी या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। पुन्हा देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि आपण देवघरासमोर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। देवघरासमोरचा वेगळा दिवा आणि आपल्या मुलांसाठी एक दिवा वेगळा प्रज्वलित करायचा आहे। आता मी तुम्हाला हे जे दिवे सांगितलेले आहेत, आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, कितीही मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळा दिवा करण्याची गरज नाही, तर एक दिवा प्रज्वलित केला तरी चालेल। आणि त्या ठिकाणी म्हणजे देवघरासमोर बसून आईनं 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। 5 दिवे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये देखील तुम्हाला देशी गाईचं तूप, चिमूटभर पिवळी मोहरी, चिमूटभर हळद, काळे तीळ, 2 लवंगा आणि भीमसेनी कापराच्या वड्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। हे दिव्याचं ताट आईनं हातामध्ये घ्यायचं आहे। आपल्या इष्ट देवतांना, कुलदेवतांना, कुलस्वामींना, आपल्या सर्व देवी देवतांना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि आपल्या मुलांवरची ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर आपल्या प्रत्येक मुलाला पाटावरती बसून या 5 दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे। आता तुमच्या घरामध्ये कितीही मुलं असतील तर प्रत्येकासाठी याच दिव्याने तुम्हाला ओवाळायचं आहे। ओवाळून झाल्यानंतर मग तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते घराचा जो दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला नेऊन ठेवायचे आहेत। जर आता तुम्हाला ठेवणं जर तिथं शक्य होत नसेल तर मग ते तुम्ही घरामध्येच एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेही ठेवून द्यायचं आहे। फक्त हे दिवे विझवू द्यायचे, म्हणजे विझवायचे नाहीत, आपोआप ते विझू द्यायचे आहेत। त्याचबरोबर जर तुमची मुलं जर शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित, व्यवसाय संबंधित जर घरापासून दूर असतील तर त्या मुलांसाठी देखील तुम्ही अशाच प्रकारचा उपाय करू शकता। मुलांना जरी ओवाळणं जरी झालं नाही तरी देखील तुम्ही देवघरासमोर बसून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे। आणि कोणत्याही विशिष्ट तिथींना जर तुम्ही हे उपाय करत असाल तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं। आता त्यानंतर ही उपाय सेवा झाल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये भीमसेनी कापराच्या 4 वड्या ठेवायच्या आहेत, 4 लवंगा ठेवायच्या आहेत, 4 तमालपत्र ठेवायचे आहेत। आणि हे तमालपत्र घेत असताना, लवंग घेताना कुठेही तुटलेले, किडलेले नसावेत असे हे घ्यायचे आहेत। ह्या ज्या वस्तू आहेत तर या आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करणाऱ्या या वस्तू आहेत। त्यावरती आपल्याला एक ओंजळभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत। संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर करायचा आहे। घरामध्ये एकही कानाकोपरा राहणार नाही अशा प्रकारे तुम्हाला याचा धूर करायचा आहे। संपूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल, आजारपण असेल, करणी बाधा असेल किंवा ग्रहदोष, वास्तुदोष असतील तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत
प्रभावी सेवा या गुरुपुष्यामृत योगावर आईनं आपल्या मुलांसाठी करायची आहे. जर आईला करणं शक्य नसेल तर मग घरातील कोणत्याही कर्त्या व्यक्तीनं किंवा वडिलांनी जर ही मुलांसाठी सेवा केली तरी देखील चालेल. अतिशय साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि ही फक्त तुम्हाला गुरुपुष्यामृत योगा दिवशीच करून चालणार नाही, तर ज्या विशिष्ट तिथी येतात म्हणजेच अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी, एकादशी किंवा इतर कोणतेही सणवार, तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल. आणि जर काही जास्तच अडचणी असतील तर दर शनिवारी तुम्ही हा उपाय, ही सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.